आमचं अर्धा आयुष्य इथंच गेलं, पण आम्हाला पाणीच नाही. आता इथून पुढे येईल का नाही ते बी माहित नाही आम्हाला. जेव्हा येईल तेव्हा म्हणायचं खरंच पाणी आलंय सुचलं म्हणून. तर माझी बिल्डिंग आहे तिथून डोक्यावर बाटली उचलून न्यायची ही विसली आणि आम्ही इकडे आतमध्ये राहायला आम्हाला इथून डोक्या उचलून तिकडे घेऊन जायचं पाणी. हे तुम्ही बघू शकताय की या ज्या आजी आहेत त्या आता किती आहे इथं तिथं ती त्या बिल्डिंग पलीकडच्या बिल्डिंग पर्यंत डोक्या उचलून न्यायचं. घेऊन जाणार आहे. त्या नागरिकांचे प्रश्न किती गंभीर आहेत की त्या जे आहेत आता त्यांचं वय 50, 60, 70च्या आसपास आहे आणि त्यांना इथून जे आहे ते पाणी त्या तिथपर्यंत न्यावं लागत आहे. सध्या मी सूस गावात आहे आणि म्हाळुंगीनंतर आपण सूस गावात आलो आहे. नेमकं तेथील समस्या लोकांच्या काय आहेत ते आपण जाणून घेत असतानाच मला हा जो सीन आहे तो दिसलाय. येथील ज्या गाववाले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमक्या इथल्या समस्या आहेत. काकू, पाणी भरताय, नेमकं पाणी किती दिवसांनी येते तुम्हाला? आम्हाला 1 दिवसाआड पाणी येते इथे. बर मग आता तेच पाणी दोन दिवसांनी आम्ही प्यायला तेच वापरतोय. बर मग वापरायला आहे आमचं घरचं बोरचं पाणी, कुणी टँकर घेतात. टँकर कितीला आहे हो? माहित नाही बाबा मला. 600, 900 5,000 लिटर, 500 लिटरचा आणि 1,000 लिटरचा 1,000 रुपयाला प्यायचा 1,000 रुपयाला आहे. बर म्हणजे वापरायचं पाणी वेगळं आणि प्यायचं पाणी वेगळं. हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. 1 दिवस आड आम्हाला पाणी येतं. जो टँकर आला होता हो. तो कॉर्पोरेशनचा हो. आणि तो किती पैसे घेतो? नाही, तो नाही घेत. पण तुम्हाला घराघरात पाणी येत नाही. नाही. रोड पासून इकडे वरच्या साईडला घरात पाणीच नाही. आता गावात जे मेन रोड आहे ना तिथनं इकडे वर पाणी नाही घरात कुणाच्याच. आता तुम्ही 2 वर्ष झालं म्हणतात गेलाय. तुम्हाला अजिबात पाणी नाही. 2 वर्ष नाही, आमचं अर्धा आयुष्य इथंच गेलं, पण आम्हाला पाणीच नाही. आता इथून पुढे येईल का नाही ते बी माहित नाही आम्हाला. जेव्हा येईल तेव्हा म्हणायचं खरंच पाणी आलंय सुचलं म्हणून. नाही तर हेच पाणी, नाही तर आमचं आहे ना म्हणजे हे कशाला हे प्यायचं पाणी आहे. हे ज्या टाकीतनं हे टाकी कधी धुतली तुम्हाला माहित पण नाही. आम्हाला माहित नाही, आमचं आम्ही 15 धुतो. दिवसांनी धुतोय आमचं आम्ही टाकी. म्हणजे हे आम क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतं आणि मनपाचे कुठलेही कर्मचारी टाकी धुवायला येत नाहीत. हे जे गावचे नागरिक आहेत ते स्वतःच. सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की आम्हाला फक्त पाण्याची सोय पाहिजे, बाकी आम्हाला काही नकोय. आता मी राहिले तर तिथं माझी बिल्डिंग आहे तिथून डोक्यावर बाटली उचलून न्यायची ही विसली. आणि आम्ही इकडे आतमध्ये राहायला आम्हाला इथून डोक्या उचलून तिकडे घेऊन जायचं पाणी. पाहुणे रावळे आले तरी आमची हीच बोंब आहे, काय करणार. आणि समजा एकदमच घरात जास्त पाहुणे आले तर पाण्याचं कसं करणार मग? आता बारका टँकर घेऊन त्याचं पाणी घेतोय 20 रुपयाला बाटली. बर हा आणि वापरायच्या पाण्याचं? वापरायचं टँकर टाक्या येतात खाली घरांनी, टाक्यांनी म्हणजे टाकी भरली टाकी भरली. सुचना म्हणलं तर पाणी विकतच आहे. बर त्याच्या पूर्ण बोरचं पाणी घेतो ना बाहेरून, हा त्याला 800-900 रुपये त्याचा रेट आहे टँकरचा. हा तर तो हप्ताभर जातो साधारण एक कुटुंबाला. म्हणजे इकडे वर पाणी नाही किंवा पाईपलाईन टाकलीच नाही. पाईपलाईन टाकून ठेवली नसते, हा. टाकीचं काम चाललंय इथं. बर आता तू होईल तेव्हा होईल असं. कोण लोकप्रतिनिधी ते कधी विचारायला नाही किंवा पालिकेचे अधिकारी कधी आलेच नाही तुम्हाला विचारायला नाही काय चालू आहे, कसं पाणी येतंय का? काय नाही तसं काही असं नाही. डोक्या उचलून जावं लागते डोक्यावर हे बाटली. हे तुम्ही बघू शकताय की या ज्या आजी आहेत त्या आता किती आहे इथं तिथं ती त्या बिल्डिंग पलीकडच्या बिल्डिंग पर्यंत डोक्या उचलून न्यायचं. घेऊन जाणार आहे. मग बरोबर या. चला आजी चला. तुम्ही बघू शकताय की हे जे गावच्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या तिथपर्यंत त्या आजी आहेत. कुठले ते घंटागाडी उभी आहे ते. इकडल्या साईडला घर आहे आमचं. बर बर पर्यंत घेऊन जायचं. मग आता काय करणार, प्यायला पाणी जेव्हा येईन तेव्हा ते टाकीचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता की इथल्या नागरिकांचे प्रश्न किती गंभीर आहेत की त्या जे आहेत आता त्यांचं वय 50, 60, 70च्या आसपास आहे आणि त्यांना इथून जे आहे ते पाणी त्या तिथपर्यंत न्यावं लागत आहे. अजूनही काय प्रश्न आहेत ते आपण नागरिकांना विचारत. घंटा येते का वेळेला? हा कचऱ्याचा काही प्रश्न नाही. कचऱ्याचा काय प्रश्न, कचऱ्याची गाडी येते, फक्त पाण्याचीच सोय नाहीये आम्हाला. पाण्यालाच इथं येऊन ट्रॅफिकची काय समस्या? ट्रॉफिकची बी आहे. म्हणजे ट्रॅफिक आहे ना, तुम्ही दुपारचं पाहिलं तर इथपर्यंत ट्रॉफिक येतं, आपल्या सुसगावापर्यंत इथपर्यंत येतं. ट्रॉफिकची बी समस्या आहे आणि पाण्याची बी समस्या आहे. आणि मनपाचे दवाखाने किंवा ते आरोग्य जे आहे आरोग्यासाठी ते काय आहेत काही नाही
नाही. तुम्ही दवाखान्यात जायचं म्हणल्यावर कुठे जाता मग? खाजगीत जाता? आम्ही खासगी दवाखान्यात जातो, नाही तर आपलं सिम्बोसिसला झालंय ना तो तिकडं. पण जास्त तर आम्ही खाजगीमध्येच जातो. तिथे गेलं तरी चक्रा मारायला लागतात. आणि ड्रेनेज बिनेज काय? ऍड्रेस आहे, हो त्याची सोय आहे, फक्त पाण्याची सोय नाही. सूस मध्ये फिरत असताना आपण आणखीन काही नागरिकांशी बोलूयात. तर माझ्यासोबत हा दादा एक आहे. दादा नेमके नमस्कार, तो इथलाच आहे? हो. किती वर्ष झालं इथं राहतो? आमचं बालपण इथलंच आहे, गावालेच. नेमक्या सूस मध्ये समस्या काय आहेत? आता तुम्ही 2 वर्ष झालं तुमचं महापालिकेत गेलात. मी आता त्यात काकूंना बोललो ती म्हणलं पाण्याची समस्या आहे. इकडच्या साईडला खाली ड्रेनेजची समस्या आहे म्हणलं त्यांनी. काय ड्रेनेज आली आहे काही ठिकाणी, अजूनही कचऱ्याचा प्रश्न पण नाही म्हणले का? पण अजून काही समस्या आहेत? ट्रॅफिकची समस्या आहे. तर गाव जवळजवळ 2 वर्ष झालं नगरपालिकेत गेलेलं आहे, पण एकंदरीत गावचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो या ठिकाणी झालेला नाहीये. काही गोष्टी त्याला अपवाद आहेत, पण त्या वगळता जो एक सर्वांगीण गावाचा विकास असतो, जसं की गावाचा पाणी प्रश्न. आज सूस गावामध्ये जवळजवळ 5 दिवसांनी प्रत्येक घराला पाणी येतं, आणि पाणी फक्त येतं पाऊण तास. एक आजच्या जनरेशनच्या मानाने धरली तर खूप मोठी समस्या आहे. दुसरी समस्या अशी, गावची लोकसंख्या नेमकी किती? साधारण आता माझं वैयक्तिक, मी ज्यावेळेस व्यवसायात उतरलो त्यावेळेस मी 2020ला सर्वे केला होता, त्यावेळेस गावची लोकसंख्या होती 1.25 लाखाच्या आसपास. काय व्यवसाय काय करता? आपला व्यवसाय टायरचा आहे. हा, तर त्या संदर्भात आता जवळजवळ त्याच्यानंतर शहरीकरण बरंचसं वाढलेलं आहे सूसमध्ये. शहरीकरण वाढत असताना ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये पाणी झालं, दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपला जो ट्रान्सपोर्ट आहे, रस्ता. अतिशय अखंड असा रस्ता आहे गावामध्ये, प्रचंड त्रास सहन करायला लागतो. माझं घर रोडच्या कडेला आहे, त्यांनी मला जर का गावातून संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडायचं झालं, कमीत कमी मी पाऊण तास आधी निघतो वेळेच्या. एवढी प्रचंड, आता त्यामध्ये प्रत्येकाला दोष देऊन उपयोग नाही, कारण शहरीकरण वाढलेलं आहे. शहरीकरण वाढला पण विकास त्या मानाने वाढलेला नाहीये, असं माझं स्पष्ट मत आहे. प्रत्येक जण आपल्या परीने योग्य तो प्रयत्न करतोय, पण ह्या समस्यांवरती लवकरात लवकर काहीतरी निराकरण व्हायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि ट्रॅफिकची समस्या आहे म्हणला, कधी इथं नेते बिते, पालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन फिरकतं का नाही हे समस्या बघा? ना, ट्रॅफिक पोलीस आहेत सगळे, पण काय होतं, एक माणूस जास्तीत जास्त किती हँडल करणार? तुम्ही एका चौकात 4 जण थांबवली, प्रश्न त्यांचा थांबण्याचा नाही तर प्रश्न वाहतुकीचा आहे. जर का जागाच तिथं 2 गाड्यांची आहे, तिथं तुम्ही 4 गाड्या घालताय, तर ते बसणं साहजिकच नाही ना. ती लोक तरी काय करणार आहेत, असा विषय तिथं पडतो ना. त्यामुळे रस्त्याचं रुंदीकरण हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी लवकरात लवकर मार्गी लावा, अशी मी विनंती करतो शासनाकडं. आणि आता जी नवीन महापालिका आहे, तुमचं गाव पहिल्यांदा समाविष्ट झाले, लोकप्रतिनिधी नवीन येतील, काय त्यांच्याकडे अपेक्षा असेल? लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षा हीच असेल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता, पाणी आणि सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती सगळ्यात आधी त्यांनी मार्गी लावावी. दुसरा राहिला प्रश्न की गावातल्या ज्या अजून बऱ्याचशा ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीयेत, जसं की आज आम्हाला तरी 5 दिवसातनं पाणी येते, काही ठिकाणी अजूनही लोकांना ATM मधून पैसे टाकून पाणी घ्यावं लागतं विकत. तर ह्याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की बाबा पाणी ही मूलभूत गरज असून पण आज लोकांना पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागते, याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बस, बाकी काय नाही. नेमक्या सूस मधल्या समस्या काय आहे? आज या ठिकाणी आपण सूसच्या मेन चौकात आहे. मेन बस स्टॉप पासून 100 मीटर अंतरावर हा शिवबा चौक आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या एवढी मोठी आहे. 4:30 नंतर जर तुम्ही या चौकामध्ये आला तर अक्षरशः या चौकामधून मेन रोडला म्हणजे हायवेला लागायला आपल्याला अर्धा ते 1 तास कालावधी लागतो. इतकी ट्रॅफिक पोलीस प्रशासन या ठिकाणी असतं, 2 ते 3 पोलीस या ठिकाणी प्रशासनाने दिलेली आहेत. परंतु इतक्या गाड्या, इतका ट्रॅफिकचा वावर या ठिकाणी वाढलाय की आपल्याला सांगता येऊ शकत नाही. एखादा समजा पेशंट, आता आम्ही इथेच राहतो, आमच्या घरात जर एखादा पेशंट असला, आम्हाला इकडं सिम्बॉसिस हॉस्पिटल जवळ आहे, त्या हॉस्पिटलला जायला देखील आम्हाला कमीत कमी 1 तास या ठिकाणी 1 तासाचा कालावधी लागतो. इतकी ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिक नंतर पाण्याचा प्रश्न आहे. सूस गावाला पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. दर 6 दिवसांनी या ठिकाणी पाणी या ठिकाणी येतं. आपण खाली बघू शकता, हे मेन गावठाण एरियात पाणी आहे. इथून वरती तर पाणीच नाही. इथून वरती टँकरने पाणी सुविधा उपलब्ध आहे. गावठाण एरियामध्ये या ठिकाणी पहिलं पूर्ण गाववाले राहतात.
6 दिवसांनी पाणी येतं. तुम्ही सांगा 6 दिवसांनी पाणी आल्यावरती एका कुटुंबामध्ये 5 ते 6 लोक असतात, काय किती पाणी पुरणार आहे ना. एवढा मोठा या ठिकाणी पाण्याचा देखील प्रश्न आहे. ट्रॅफिकची समस्या कशामुळे नेमकी सुटत नाही? कसं झालंय, प्रशासनामध्ये जाऊन या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जाऊन गावाला 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. यानंतर प्रशासन आलं, गावातले अंतर्गत डीपी रोड आहेत ते या ठिकाणी होत नाहीयेत. प्रशासन येते, आमच्याकडून कर घेते, परंतु डीपी रोड नाही, पाण्याचा प्रश्न, पाणी नाही. डीपी रोड झाले तर ट्रॅफिक होणारच नाही ना. रोडची कामं चालू आहेत, मेन रोडचीच कामं चालू आहेत. इथंच बघा, आता या ठिकाणी आपण बघू शकता जवळजवळ 8 ते 9 वेळा हाच रोड खोदलाय. त्याच्या खाली पाईपलाईनची कामं चालू, अंतर्गत चालू, वायरची कामं चालू, अशी या ठिकाणी कामं चालू आहेत. त्याच ठिकाणी ती कामं केली जातात. डीपी रोड ओपन केले तर या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न 100% सुटेल. सूस गावात आपण बघू शकतो की पाण्याची समस्या हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि गेले 2 ते 3 वर्ष झालं हा मनपात हे सूस गाव आल्यापासून अजूनही पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाही. अक्षय साबळे, आपलं महानगर, सूस.